नमस्कार मित्रांनो. तर नवीन विहिरीच्या बांधकामासाठी 4 लाख रुपये अनुदान, बोरवेलसाठी 50,000 रुपयाचं अनुदान, मोफत सोलर पंप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन 90% अनुदान, जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी 1 लाख रुपयाचं अनुदान व महत्त्वाचे असे बदल करून राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या दोन्ही योजनेच्या राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. आणि याच्याच संदर्भातील महत्त्वाचा असा अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, राज्यातील अनुसूचित जाती याचबरोबर अनुसूचित जमाती यासाठी राबवल्या जाणाऱ्या 2 महत्त्वाच्या अशा योजना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना याचबरोबर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना. मित्रांनो, या दोन्ही योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना 7 बाबींचा लाभ दिला जात होता, ज्याच्यामध्ये महत्त्वाची अशी बाब म्हणजे विहिरीचं खोदकाम, जुन्या विहिरीची दुरुस्ती, याचबरोबर ठिबक सिंचन, तुषार सिंचन 90% अनुदान, याचबरोबर वीज जोडणी आकार असेल, या सर्वांच्या अनुदानामध्ये दुपटीने वाढ करण्यात आलेली आहे. 1.5 लाख रुपयाच्या जी उत्पन्नाची अट होती व ती देखील शिथिल करण्यात आलेली आहे. तर बघा, याचबरोबर आपण जर पाहिलं तर नवीन बाबीमध्ये सोलार पंपाचं जे काही अनुदान म्हणजे आता SC ST प्रवर्गातील लाभार्थ्यांना दिले जाणारे जे काही सोलर पंप आहे हे मोफत दिले जाणार आहेत. याचबरोबर याच्याच अंतर्गत 100% अनुदानावरती PVC पाईप, याचप्रमाणे बऱ्याच साऱ्या बाबी याच्याच मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि याच्याच संदर्भातील GR हा 1 ऑक्टोबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. तर काय आहे GR? लाभार्थी पात्रतेच्या अटी आणि शर्ती निकषामध्ये काय बदल करण्यात आलेले आहेत, कोणत्या बाबी राबवल्या जाणार आहेत आणि किती अनुदान दिलं जाणार आहे, हे आपण या GRच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. आणि याच्यामध्ये पहिली बाब असणार आहे नवीन सिंचन विहीर 4 लाख रुपयाचं अनुदान, जुनी विहीर दुरुस्ती 1 लाख रुपयाचं अनुदान. तिसरी बाब आहे शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण. तर प्रचलित आर्थिक मापदंड व शेततळ्याचे आकारमानानुसार परिगणित होणाऱ्या रकमेच्या किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% किंवा 2 लाख रुपये 2 लाख यापैकी जे कमी असेल ते. चौथी बाब आहे इनवेल बोरिंग 40,000 रुपये अनुदान. पाचवी बाब आहे वीज जोडणी आकार 20,000 किंवा प्रत्यक्ष भरलेला आकार यापैकी जे कमी असेल ते. 6वी बाब आहे विद्युत पंप संच डिझेल इंजन 10 अश्वशक्ती क्षमतेपर्यंत पंप संच करिता प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या 90% किंवा रुपये 40,000 यापैकी जे कमी असेल ते. त्यानंतर 7वी बाब आहे सोलार पंप वीज जोडणी आकार व पंप संचाऐवजी याच्यामध्ये प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या 90% किंवा रुपये 50,000 रुपये यापैकी जे कमी असेल ते. 8वी बाब आहे HDPE PVC पाईप प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या 100% किंवा रुपये 50,000 यापैकी जे कमी असेल ते. त्यानंतर त्यानंतर तुषार सिंचन संच प्रचलित आर्थिक मापदंडान्वये तुषार सिंचन संच 47,000 किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% अनुदान यापैकी जे कमी असेल ते. त्यानंतर ठिबक सिंचन संच प्रचलित आर्थिक मापदंडान्वये ठिबक सिंचन संच 97,000 किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% अनुदान यापैकी जे कमी असेल ते. त्यानंतर बघा इथे नवीन बाब आता एक ॲड करण्यात आलेली आहे यंत्रसामुग्री बैलचलित ट्रॅक्टर चलित अवजारे ही नवीन बाब इथे
ॲड करण्यात आलेली आहे, त्याच्यासाठी 50,000 रुपये अनुदान. त्यानंतर परसबाग 5,000 रुपये. त्यानंतर विंधन विहीर नवीन बाब, ही नवीन बाब ॲड करण्यात आलेली आहे. इथे 50,000 रुपये किंवा प्रत्यक्ष खर्च यापैकी जे कमी असेल ते. त्यानंतर इथे बघा अटी शर्ती काय काय आहेत. तर सदर योजनेअंतर्गत यंत्रसामुग्री बैलचलित ट्रॅक्टर चलित ही नवीन बाब समाविष्ट करण्यात येत आहे. दुसरी बघा नवीन विहिरीबाबत ₹4 लाख अनुदान. मर्यादेपर्यंत विहिरीची खोली असावी. 12 मीटर खोलीची अट रद्द करण्यात येत आहे. महाराष्ट्र भूजल पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन. त्यानंतर इथे बघा अटी आणि शर्ती काय आहेत ते बघा. सदर योजनेअंतर्गत यंत्रसामुग्री बैलचलित ट्रॅक्टर चलित ही नवीन बाब समाविष्ट करण्यात येत आहे. दुसरी बघा नवीन विहिरीबाबत ₹4 लाख अनुदान. मर्यादेपर्यंत विहिरीची खोली असावी. 12 मीटर खोलीची अट रद्द करण्यात येत आहे. त्यानंतर सदर योजना ही अनुसूचित जमातीच्या लाभधारकांसाठीच राबवण्यात येत असल्याने 2 सिंचन विहिरीमधील 500 फूट अंतराची अट रद्द करण्यात येत आहे. नवीन विहीर या घटकाचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यास 20 वर्षानंतर जुनी विहीर दुरुस्ती या घटकाचा लाभ देण्यात यावा. त्यानंतर शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण या घटकासाठी प्रचलित आर्थिक मापदंड व शेततळ्याचे आकारमानानुसार परिगणित होणाऱ्या रकमेच्या किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% किंवा ₹2 लाख यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय असेल. अशा पद्धतीने ते अटी व शर्ती इथे दिलेल्या आहेत. तर मी याचा जो GR आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तो तुम्ही सविस्तर तिथे वाचून घ्या. याच्यामध्ये भरपूर सारी माहिती, नवीन अटी शर्ती बाबी काय काय दिलेत ते बघा तुम्ही तिथे. त्यानंतर पात्रतेसाठी अटी बघा काय आहेत. तर लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा शेतकरी असला पाहिजे. शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याच्या नावे जमीनदारणेचा 7/12 दाखल 8चा उतारा असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याचे बँक खाते असणे व सदर बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे. दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यास प्रथम प्राधान्य राहील. अशा पद्धतीने इथे पात्रतेच्या अटी दिलेल्या आहेत, ते तुम्ही तिथे वाचून घ्या GR ओपन करून. आणि अशा या सर्व अटी शर्ती निकषासह नवीन अनुदानासह आता ही योजना राज्यामध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. आता हे सेम बदल बिरसा मुंडा व कृषी क्रांती योजनेमध्ये करण्यात आलेले आहेत. अर्थात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या लाभार्थ्यांना विहिरीच्या अंतरातील 500 फुटाची जी अट आहे ती आता रद्द करण्यात आलेली आहे. खोली अट रद्द करण्यात आलेली आहे. याचबरोबर अनुदान मर्यादेत वाढ करून आता जे काही PVC पाईप असेल, ज्यांना बोरवेल मारायचा असेल असे बोरवेल असतील, असे 200 फुटापर्यंत बोरवेल मारता येतो. अशा प्रकारच्या या बाबीसाठी हे अनुदान आता दिलं जाणार आहे. तर मित्रांनो, अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा हा GR हा बदल आता करण्यात आलेला आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.